वारकऱ्यांच्या वारीविषयी समाजवादी आमदार अबू आसिम आझमी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फोंडकर यांनी सडकून टीका केली आहे। तो मूर्ख माणूस आहे, त्याच्या नांदी लागू नका, अशी थेट प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। बुलढाण्यात वारकऱ्यांच्या वारीसंदर्भात समाजवादी पक्षाचे आमदार अबू आसिम आझमी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे। आझमींनी वारकऱ्यांविषयी अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप होत असताना राज्याचे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फोंडकर यांनी यावर थेट आणि तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। अबू आसिम आझमी यांना मीडियाच्या चर्चेत राहायचं व्यसन लागलं आहे। त्यांनी वारंवार जातीय तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा उद्योग केला आहे। तो मूर्ख माणूस आहे आणि अशा मूर्ख माणसाच्या नांदी आपण लागायला नको, अशी ठाम भूमिका मंत्री फोंडकर यांनी घेतली। ते यावेळी बोलताना म्हणाले की हिंदी ही देशाची संपर्क भाषा असून राज्यात तिसरी भाषा म्हणून तिचा समावेश करण्यात आला आहे। मात्र यावरून मुद्दामून गैरसमज निर्माण केले जात आहेत। काही जण तर पुरस्कार परत करण्याच्या घोषणा करत आहेत, परंतु सत्य वेगळं आहे आणि हिंदी भाषेबाबत सरकारचा कोणताही सक्तीचा हेतू नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं। या सगळ्या पार्श्वभूमीवर विरोधकांना त्यांनी टोला लगावत सांगितलं की हिंदी भाषेवरून नाट्य उभं करून राजकारण करण्याचा प्रयत्न हास्यास्पद आहे। अबू आसिम आझमी हा माणूसच विक्षिप्त आहे। याला कुठेतरी न्यूजमध्ये राहण्यासाठी असे बेताल वक्तव्य ते करत असतात आणि विशेष करून जातीय तेढ निर्माण होऊन त्याच्यातून पोळी शेकणे हा अबू आसिम आझमीचा जुना धंदा आहे। तो मूर्ख माणूस आहे आणि मूर्खांच्या नांदी आपण लागलं नाही पाहिजे। आज वारी सुरू झालेली आहे। वारीमध्ये लोकांनी सहभागी व्हावं, मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं आणि आपण पाहिलं असेल तर ह्या वारीमध्ये सर्व धर्माचे लोक सहभागी होत असतात आणि ही गोष्ट अबू आसिम आझमीला कळलीच नाही, त्यामुळे असे मूर्खासारखे ते बोलतात।